आज संपूर्ण पिंपरी चिंचवडकर आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील विविध विसर्जनाच्या घाटावर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रत्येक वर्षी दक्षता घेत असते की नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर काही सामाजिक संस्था देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी जोडले गेलेले आहेत। प्रत्येक वर्षी जे आहे नदीमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येतो। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर चिंचवडच्या घाटावर यंदाच्या वर्षी देखील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने मूर्तीदान उपक्रम राबवण्यात येत आहे। आपल्या सोबत या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आहेत गायकवाड साहेब। खरं तर प्रत्येक वर्षी आपल्या संस्थाकडनं मूर्तीदान हा उपक्रम राबवण्यात येतो, नेमकं याच्यात काय करता तुम्ही? संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने तसं पाहिलं तर गणपती दान आणि निर्मले दान उपक्रम आम्ही 1996 साली चालू केला। त्यानंतर 2005 साली संस्कार प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि 2005 पासून या घाटावरती आपण केवळ नदीच्या पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आपण चालू केला। पूर्वी शाडू मातीच्या मूर्ती होत्या आणि नॅचरल कलर होते, नैसर्गिक कलर होते, त्यामुळं नदीच्या पाण्याचं प्रदूषण होत नव्हतं, माती विरघळायची आणि नॅचरल कलर होते। आता दिवसेंदिवस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आलेत आणि त्याच्यावरती केमिकल कलर्स आलेत। केमिकल कलर्स हे पाण्यामध्ये गेल्यानंतर पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्या जे पाण्यामध्ये जलचर प्राणी आहेत त्यांना त्यांच्यापासून धोका निर्माण होतो आणि आपण स्वतः पाणी पितो तर ते पाणी प्रदूषित होतं आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला माहितच आहे की किती आपल्याला त्याला खर्च येतो। त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिस हा एक दगड आहे आणि तो दगड त्या वाहत्या पाण्यामध्ये गेला तर एक प्रकारचा तो दगड असल्यामुळे वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण करेल आणि त्याच्यामुळे पाणी एका जागी साठेल। जर पाणी साठलं तर त्या ठिकाणी दुर्गंधी येईल आणि मच्छर तयार होतील आणि ते आपल्यालाच त्रास देतील। अशा पद्धतीने यापासून बचाव करण्यासाठी केवळ पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी आपण गेले 15 ते 20 वर्ष या ठिकाणी आपण हा गणपती दान आणि निर्मले दान उपक्रम राबवलाय आणि याला या भाविकांनी सुरुवातीला वाटत होतं लोकांना की भावना भडकतायत किंवा नदी वाहत्या पाण्यातच मूर्ती गेल्या पाहिजेत ही त्यांची संकल्पना होती, पण आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून संस्कार प्रतिष्ठानाचे विविध कॉलेजचे NSSचे विद्यार्थी असतील ह्या सर्वांनी मिळून जनजागृती करून लोकांमध्ये आम्ही बदल निर्माण केला। शाळा कॉलेजमध्ये जाऊन शाळेच्या लहान लहान मुलांमध्ये POPचा कसा परिणाम होतो आणि शाडू मातीच्या मूर्ती कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण आणि घरोघरी त्या पद्धतीचे दिलं। त्यामुळं आज आपल्याला पाहायला मिळतंय की या ठिकाणी गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा होतोय आणि जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 100% मूर्ती या घाटावरती ह्या आपल्याला दानाच मिळत आहेत। खरं तर आपण पाहतोय प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी विसर्जनासाठी भाविक भक्त येतात। त्यांच्या ज्या मूर्त्या ते तुमच्याकडे जमा केल्या जातात, त्यानंतर या मूर्त्यांचं पुढे काय होतं आणि साधारण किती मूर्त्या तुमच्याकडे जमा होतात, कशा पद्धतीने यावर प्रोसेस होते? यामध्ये खरं पाहिलं तर आपण हे पाहतायत तो केवळ आमच्या संस्थेवर टाकलेला विश्वास आहे। 2020 साली ज्या वेळेला कोरोना आला त्या कोरोनाने शिकवलं लोकांना की गणेश उत्सव हा नदीत विसर्जन करायचा, गणपती आपल्या घरातच करायचा, कारण कोरोनामध्ये लोक बाहेरच पडली नाहीत आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची ती एक चांगली रूढी निर्माण झाली, प्रथा निर्माण झाली आणि तरी सुद्धा लोक आपल्या घाटाकडे येतात। आपल्यावर त्यांचा विश्वास आहे। त्याचा विश्वासाचं कारण आपण बोर्डवर पण पाहतात की आपण विधीपूर्वक विसर्जन गणपतीचं करतो। हौदामध्ये ते 3 वेळा विसर्जन करतात, त्यांचं विसर्जन झालं ते गणपती आपण इथे दान घेतो। दान घेतलेल्या गणपतीचं आपण तुम्ही पाहिलं असेल मी यायच्या अगोदर की इथे चेन केली जाते, चेननी ते गणपती ट्रकमध्ये भरले जातात। ट्रक भरल्यानंतर तो ट्रक ज्या दगडाच्या शासनाच्या मोठमोठ्या खाणी आहेत जिथे स्वच्छ पावसाच्या पाण्याने त्या वर्षभर भरलेल्या असतात आणि तिथे कोणी गुरं धुवायला कपडे धुवायला मानवी कोणी जात नाही, त्या स्वच्छ पाण्यामध्ये आपले ट्रक तिथे जातात। तिथे कन्व्हेअर लावलेले आहेत। आता महानगरपालिका 2020 पासून पूर्णपणे याच्यामध्ये उतरली आहे, पूर्णपणे सपोर्ट करते। महानगरपालिकेच्या सपोर्टमुळे हा पिंपरी चिंचवड मधला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा झालाय आणि तिथे जे आपल्या खाणीवरती कन्व्हेअर लावलेत त्या कन्व्हेअर मधून एक एक मूर्ती आपली पाण्यात जाते। अशा पद्धतीने आपण रियूज न करता त्या गणेश मूर्तीचं विधीपूर्वकच आपण विसर्जन त्या खाणींमध्ये परत करत असतो।
तर नक्कीच आपण पाहू शकतो अतिशय पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याचं उत्तम उदाहरण संस्कार प्रतिष्ठानने दिलंय. प्रत्येक वर्षी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध विसर्जन घाटावर जे आहे मूर्तीदान उपक्रम राबवला जातो, ज्यामध्ये जे भाविक भक्त जे आपल्या गणरायाला शेवटचा निरोप देण्याकरिता येतात त्यांच्याकडून जे मूर्ती आहेत ते नदीमध्ये विसर्जन न करता आपल्या ताब्यात घेऊन त्याचं चांगल्या पद्धतीने विसर्जन करण्यात यावं हा मुख्य मुद्दा जे आहे त्यांचा असतो. कॅमेरामॅन महामदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.